रफीक शेख महामाइनॉरिटी एनजीओ फोरम का जिल्हा सचिव नागपूर। आज आपण पाहत आहात धरना जे कार्यक्रम आहे महामाइनॉरिटी एनजीओ फोरमचा हा तिसरा वर्ष आहे आमचं। 3 वर्षापासून आम्ही सतत जे आहे आमचे जे मागणी आहे सरकारकडे महाराष्ट्र शासनाकडे मायनॉरिटीचे जे मागणे आहे अल्पसंख्याकांचे जे अधिकार आहे आणि अल्पसंख्याकांचा विकासाकरता जी आमची मागणी आहे ते सतत जे आहे धरना कार्यक्रमाच्या मार्फत जे आहे त्यांना निवेदनद्वारे देत आहोत। यावर्षी मागच्या वर्षी काही आमच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत मराठीसारखी, पण त्याला अजूनही म्हणजे रूपरेखा त्यांनी पूर्णपणे त्यांना स्टाफ वगैरे ॲडमिनिस्ट्रेशन पूर्णपणे झालेलं नाही आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये मराठीचं ऑफिस नाही आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमचं महामंडळ आणि अल्पसंख्याकचं जे आहे जिल्हा कार्यालयसुद्धा नाही आहे। तर आमची मागणी तेच आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक कार्यालय जे आहे जिल्हा कार्यालय अस्तित्वात यायला पाहिजे आणि ते जिल्हा अधिकारीच्या अंतर्गत असायला पाहिजे। आपला एनजीओ कोणते कोणते कामं करतो? आमचे एनजीओ जे आहे ते शैक्षणिक आहे। शिक्षणामध्ये जे काही अडचण आहे, हॉस्टेल आहे, मुलींना जे हॉस्टेल नाही आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांना हॉस्टेल असायला पाहिजे आणि अल्पसंख्याकांकरता जे शैक्षणिक जे बजेट आहे छात्रवृत्तीकरता ते पूर्णपणे नाही आहे। काही छात्रवृत्ती बंद करण्यात आलेली आहे, ते सुद्धा पुनश्च जे आहे मंजूर करायला पाहिजे। सेंट्रल गव्हर्नमेंटने ते बंद केलेली आहे। ते मौलाना आझाद छात्रवृत्ती पण बंद झालेली आहे आणि जे मौलाना आझादचे जे बेरोजगार आहे म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या जे बेरोजगार आहे त्यांना सुद्धा जे कर्जचं जे लोन वगैरे बिझनेस करता देतात ते सुद्धा बंद करण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये ते कर्जाचा परतावा जे आहे ते बाकी याच्यामध्ये जे आहे व्याज परतावा ते दुसऱ्या याच्यामध्ये जे आहे ते योजनेमध्ये त्यांनी दिलेलं आहे गव्हर्नमेंटनी, पण यामध्ये जे आहे त्या स्वतः त्या कर्जदाराला द्यावं लागत होतं। तर आमची ती मागणी आहे की जो शैक्षणिक कर्ज घेतो त्या स्टुडंटला गव्हर्नमेंटने ते कर्जाचं जी रक्कम आहे कर्ज परतावाची जी रक्कम आहे व्याजाची जी रक्कम आहे ते माफ करावी। मी मोहम्मद युसुफ शेख वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचा राज्य सचिव आहोत आणि महाराष्ट्र मायनॉरिटीज एनजीओ फोरमतर्फे दरवर्षी 1 दिवसीय किंवा 2 दिवसीय धरणे आंदोलन हे हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला घेण्यात येतं आणि मायनॉरिटी समाज जो आहे मायनॉरिटी समाजामध्ये मागासलेला वर्ग आहे, मुस्लिम समाज आहे, ख्रिश्चन्स आहे, शीख बंधू आहे, या सर्वांसाठी हे एनजीओ MMNF काम करत आहे आणि या न्याय मागण्यासाठी आम्ही नेहमी त्यांना सपोर्ट केलेला आहे। कारण का भारत देशाचा विकास व्हायचा असेल, भारत देशामध्ये असलेले सर्व गट सर्व समाज जर पुढे आला नाही तर देशाचा विकास होणार नाही, देशामध्ये सुख आणि समृद्धी नांदणार नाही। म्हणून दरवर्षी आम्ही वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाकडून महाराष्ट्रातर्फे आणि विशेष करून नागपूरचा जो युनिट आहे तो ॲक्टिव्हली पार्टिसिपेट होऊन त्यांना मदत करीत असते आणि या मागण्या सरकारने मान्य करायला पाहिजे जेणेकरून सर्व समाजाचा, मुस्लिम समाजाचा, ख्रिश्चन समाजाचा आणि शीख बांधवांचा सुद्धा यामध्ये विकास व्हायला पाहिजे ही आमची सर्वांगीण भूमिका आहे। शासनाने या गोष्टीकडे लवकरात लवकर लक्ष देऊन यांच्या जे मागण्या आहेत जे आमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे ते मान्य करावे हीच विनंती आहे। आपल्या मार्फत सरकारचं ही मागणी करावी।